जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती तरी कोण? तर समर्थ म्हणतात की जे व्यक्ती चार चौघामध्ये जात नाही, इतरांची निंदा करत नाही, इतरांची मापं काढत नाही, तीच व्यक्ती बुद्धिमान आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती ही उत्तमाचा विचार करत असते, काहीतरी जीवनामध्ये करून दाखवण्याचा विचार बुद्धिमान व्यक्ती करत असते आणि आपण कुठलं तरी काम आपण यशस्वीरित्या पूर्ण करू असं ती बुद्धिमान व्यक्ती विचार करत असते, तीच व्यक्ती बुद्धिमान असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती तरी कोण? तर समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती म्हणजे नोटांसारखी असते, कारण बुद्धिमान व्यक्ती म्हणजे ती चिल्लर सारखा जास्त आवाज करत नाही आणि नोटांची जशी किंमत असते तशीच त्या बुद्धिमान व्यक्तींनाही किंमत असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की चिल्लरचा आवाज येतो पण नोटांचा आवाज कधीही येत नाही. समर्थ म्हणतात की चिल्लर वजनाला जड असते पण नोटा वजनाला हलक्या असतात. समर्थ म्हणतात की चिल्लर ठेवायला खूप जागा लागते पण नोटा ठेवायला जास्त जागा लागतच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती कधीही जास्त आवाज करत नाही. बुद्धिमान व्यक्ती नोटांसारखा शांत राहून उत्तमाचा विचार करते, मोठा विचार करते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती काहीतरी उत्तम करण्याचा नेहमी विचार करत असते, कुठल्या तरी कामामध्ये आपल्याला यश हे नक्कीच येणार याचा ती नेहमी प्रयत्न करत असते, तीच व्यक्ती बुद्धिमान असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती इतरांची निंदा करत नाही, कोणाच्याही भांडणात पडत नाही, कोणाचेही वाद घालत नाही आणि कोणाचीही मापं कडत नाही आणि गल्लीत जर कोणाचे भांडण लागले तर भांडण बघायलाही जात नाही, तीच व्यक्ती बुद्धिमान असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीचे मित्र मैत्रिणीही कमीच असतात, कारण त्यांची पूर्ण वेळ आणि त्यांचा पूर्ण ऊर्जा ही काहीतरी नवीन करण्याच्या विचारात ते असतात, काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात ते असतात आणि काहीतरी नवीन करून यशस्वी होण्याचा विचार त्यांच्यात असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि याच बुद्धिमान व्यक्तींना लोक नावं ठेवतात की ही बुद्धिमान व्यक्तींनाच बाकीचे लोक नावं ठेवतात की ही मंदच आहे, हिला व्यवहारिक ज्ञानच नाही, हिला काही करतच नाही, चार चौघात मिसळतच नाही, हिचे मित्र मैत्रिणी खूप कमीच आहे, ही एकलतोंडीच आहे, हिला काहीही करत नाही असं बुद्धिमान व्यक्तीला नावं ठेवलं जातं. पण बुद्धिमान व्यक्ती ही चातुर्य असतं तिच्याकडे, ती ही बुद्धिमान असते, ती आपलं तोंड त्यांना प्रत्युत्तर देऊन खराब करत नाही, आपलं तोंडाची पुण्याई वाया घालवत नाही, कारण तोंड हे वजाचं चिन्ह असतं. ती व्यक्ती शांत बसते आणि आपल्या कृतीतूनच सर्वांना उत्तर देते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपल्या कृतीतून जो व्यक्ती उत्तर देतो तोच बुद्धिमान व्यक्ती असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती इतरांचा द्वेष कधीही करत नाही, इतरांची निंदा कधीही करत नाही, इतरांशी भांडण तर ती कधीही करत नाही, इतरांची माप तर कधीही काढत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की चिखलात दगड टाकून चिखल अंगावर उडवून बुद्धिमान व्यक्ती कधीही घेत नाही, चिखलात दगड टाकून चिखल आपल्या अंगावर उडवून कधीही बुद्धिमान व्यक्ती घेत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीवर म्हणून तर लोक जास्त जलस करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बुद्धिमान स्त्रीला किंवा बुद्धिमान व्यक्तीला जो कोणी नावं ठेवतो त्या व्यक्तीला ती आपल्या कृतीतून उत्तर देते, आपल्या बोलण्यातून उत्तर ती कधीही देत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती ही चिल्लर सारखा कधीही आवाज करत नाही, म्हणूनच बुद्धिमान व्यक्तीला समर्थांनी नोटांची उपमा दिली आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये अशीच एक स्त्री राहत होती. तिचं नाव होतं मेघा आणि ती अतिशय शांत स्वभावाची होती. ती कोणाशीही भांडण करत नव्हती, वाद घालत नव्हती, कोणाची माप कडत नव्हती, चार चौकामध्ये बसून इतरांचे निंदा द्वेष करत नव्हती. ती नेहमी आपल्या विचारात असायची आणि तिचे विचार असे उत्तमाचे असायचे की आपण ह्या जीवनामध्ये आलोय, जन्माला आलोय, तर आपण ही काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर काहीतरी चार लोकांनाही आपण रोजगार मिळवून दिला पाहिजे असा तिचा नेहमी विचार असायचा. आणि ती गल्लीमध्ये कुठेही जात नव्हती. त्यावेळेस गल्लीतले लोक तिला नावं ठेवत होते, गल्लीतल्या बायका तिला नावं ठेवत होते की ही काय एकलतोंडीच आहे, हिला काही समजत नाही आणि ही येत नाही आणि ही स्वतःच खरं करते, हिला व्यवहारिक ज्ञान नाही, बरंच काही तिला बोलत होते. पण ती मात्र ऐकूनही दुसऱ्या कानाने सोडून द्यायची, बहिरा असल्यासारखं ती वागत होती. आणि तिचे विचार, त्याची ऊर्जा, तिची बुद्धीचा वापर, ती फक्त काहीतरी आपण करून दाखवायचं, आपण काहीतरी यशस्वी होऊन दाखवायचं आणि यशस्वी होऊन आपण आपल्या
चार बायकांना रोजगार मिळवून द्यायचा असं तिचा नेहमी विचार असायचा. आणि असं करत करत मात्र बायका नेहमी तिला नावं ठेवत होत्या, पण तिनं कधीही त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही. कारण ती म्हणती प्रत्युत्तर देऊन आपलं तोंड खराब करण्यापेक्षा आपण कृतीतून त्यांना उत्तर देऊया, म्हणून ती शांत बसली. पण तिचे मात्र प्लॅनिंग आणि जे काही तिने ठरवलं होतं ते तिचं काम चालूच होतं. तिने हळूहळू करत एका ठिकाणी रोज ठिकाणी तिने जागाही खरेदी केली. हळूहळू तेथे 2 गाळेही तिने बांधले आणि तिने साडी आणि कपडे विक्री करण्याचा तिने तेथे बिझनेस चालू केला. आणि ती ज्या ठिकाणाहून पैसे कमी किमतीला कपडे मिळत होते त्या ठिकाणाहून तिने मालही मागून घेतला. आणि असंच एका मुहूर्ताच्या एका सणाला तिने तो मुहूर्त काढून ते दुकानाचं उद्घाटनही केलं. आणि उद्घाटन केल्यानंतर गावातल्या 4 महिलांना तिने आपल्या दुकानामध्ये कामालाही घेतलं. आणि बघा म्हणले ती एवढी यशस्वी स्त्री झाली की तिने कोणाशी वायफळ बडबड केली नाही, कुणाची मापं काढली नाही, कुणाची निंदा केली नाही. आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण ऊर्जा काहीतरी करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी आणि काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिने आपली ऊर्जा आणि विचार ती घालवत होती. आणि त्यामुळेच ती इतरांच्या घोळक्यामध्ये जात नव्हती. मग समर्थ म्हणतात की ज्यावेळेस तिच्या दुकानाचं उद्घाटन झालं, तिला जे नावं ठेवणारे गल्लीतल्या बायका होत्या त्या मात्र खाली मान घालून तिने बोलवलं होतं उद्घाटनाला. आणि सर्वांनी कार्यक्रमालाही तिच्या गेले. पण जे काही तिला निंदा करत होते, द्वेष करत होते, तिची मापं काढत होती, त्या बायका मात्र खाली मान घालून प्रसाद घेऊन जेवण करून आपल्या घरी निघून आल्या. तिला काहीही बोलल्या नाहीत. आणि ज्या वेळेस तिच्या दुकानासमोरून जात होते त्या वेळेस मात्र मान खाली घालून जात होते. बघा म्हटले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की बुद्धिमान व्यक्ती तीच की जी बोलून उत्तर देत नाही तर आपल्या कृतीतून उत्तर इतरांना देत असते, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती ही इतरांची निंदा, द्वेष आणि मापं काढत नसते. बुद्धिमान व्यक्ती ही काहीतरी करण्यासाठी आपली ऊर्जा आणि आपले विचार आणि प्रयत्नात असते, असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथे थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.